नमस्कार. कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर मी आज तुम्हाला अगदी रेस्टॉरंटसारखा नान रेसिपी करून दाखवणार आहे. अगदी वातड न होणारा कुसकुशीत अगदी मऊसूत अशी नान रेसिपी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी साहित्य घेते बघा. आता तर मी चाळून घेतलेला 500 ग्रॅम मैदा वजन करून घेत आहे मी. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. तर हा 500 ग्रॅम मैदा घेतलेला आहे मी बरोबर वजन करून, बघू शकता तुम्ही. तर हा मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आता मी चवीनुसार 1 टीस्पून होईल एवढं मीठ घालून घेते. आणि मी आता बेकिंग पावडर 1 टीस्पून घालून घेते. अगदी सपाट 1 टीस्पून. 500 ग्रॅम मैदा असल्यामुळे 1 टीस्पून लागणार बेकिंग पावडर. आणि बेकिंग सोडा 1 पाव टीस्पून घालून घेते मी. अगदी सपाट करून घालून घ्यायचा दोन्ही पण. मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता तेल 3 टेबलस्पून घालून घेते मी. त्यामध्ये मी 1 कप दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 टेबलस्पून साखर घातलेली आहे. स्किप झाला व्हिडिओ, सॉरी. आता 1 कप दही घेतलेला आहे. जास्त आंबट नाही घ्यायचं. तर ते दही घालून मी पीठ भिजवून घेणार आहे. आणि आता लागल तसं पाणी घालून कोमट पाणी घेतलेलं आहे मी. मळून घ्यायचं. अगदी आपण पोळीला भिजवतो तशी कणिक करून मळून घ्यायची. जास्त घट्ट नाही करायची. चांगले 5 मिनटं 2-3 मिनटं तरी चांगलं मळून घ्यायचं. तर आता मी 3-4 मिनटं मळून घेतलेलं आहे चांगलं. आता ह्याचा गोळा करून मी 10 मिनटासाठी याला झाकून ठेवते. तर 10 मिनटं झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. पीठ चांगलं भिजलेलं आहे. थोडंसं पुन्हा मळल्यासारखं करून घेते, एकसारखं करून घेते आणि त्याचे गोळे बनवून घेते आता मी. नान हा थोडा जाडच असतो, जास्त पोळीसारखा पातळ नसतो. जेवढे पोळीला घेतात तेवढेच गोळे घेतलेले आहेत. कारण नान जास्त मोठा लाटत नाहीत, थोडासा लांबट आकाराचा लाटतात. अगदी थोडंसं पीठ लावायचं, जास्त पीठ नाही लावायचं. मैदाच लावून घेतलेला आहे मी. हे जसं लाटेल ताणतं हे, त्याच्यामुळे थोडं लाटून घ्यायचं लांबट. तर त्याला थोडासा पाण्याचा हात फिरवून घेते मी. आणि जी पाण्याची बाजू होती तीच बाजू खाली करायची आणि वरती पण थोडा पाण्याचा हात लावून घेणार मी. आणि त्याच्यावर बारीक क्रश केलेला लसूण लावून घेते. थोडंसं कलोंजी लावून घेते आणि अगदी सैलसर हातानं दाबून घ्यायचे. आणि थोडीशी कोथिंबीर लावून घेते मी. त्याच्यासाठी मी आधी थोडंसं पाणी लावलेलं, त्याला चांगलं चिकटतं ते. आणि खाली पण मी पाणी लावलेलं आहे. ज्या बाजूला पाणी लावलं तीच बाजू मी पहिला खाली टाकली. थोडासा आता गॅस मोठा करून मी असं उलटं करून भाजून घेते हा नान. घरच्या घरी अगदी मस्त होतात हे नान.
बघू शकता तुम्ही कसा फुगला आहे नान, आणि त्याला कलर पण कसा आला आहे बघू शकता तुम्ही. आता त्याला खाली अजून कलर आलेला नाही, म्हणून अजून थोडा वेळ मी असंच ठेवणार. दाखवते तुम्हाला बघा, खाली पण चांगला तांबूस कलर आलेला आहे आणि अगदी चांगला फुगलेला आहे नान. तर ह्याला मी आता थोडंसं वरून बटर लावून घेते खाली काढून, आणि ह्याच पद्धतीने मी आता दुसरा एक दाखवते तुम्हाला घालून. थोडासा पाण्याचा हात लावून पुन्हा घेते मी, आणि पुन्हा मी त्याच्यावर लसूण बारीक क्रश केलेला, कलोंजी आणि कोथिंबीर थोडी लावून घेते. खूप छान आणि मऊसूत झालेले आहेत, अजिबात वातड न होणारं नान आहे ते. ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होतात. आणि माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. गरम असतानाच थोडं बटर फिरवायचं वरती त्याच्यावर. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. त्याच पद्धतीने मी पुन्हा तीच प्रोसेस करून भाजून घेते थोडंसं. किती छान झालेले आहेत बघा हे नान. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हाईपचा ऑप्शन आहे, हाईप करून ठेवा. कमेंट करून सांगत जावा कशी झाली रेसिपी. ह्या पद्धतीने मी आता सगळे नान भाजून घेणार आहे. बघू शकता खालून पण कसा त्याला करपूस कलर आलेला आहे. छान झालेले आहे ते नान. दोन्ही पण दोन दाखवते तुम्हाला बघा, बघू शकता तुम्ही. खालची बाजू पण दाखवते, आणि तुम्हाला एक मोडून पण दाखवते. बघा, जरासुद्धा वातड झालेला नाही आहे, अगदी कुसकुशीत नान झालेला आहे. थँक्यू.